विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहोत। एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, फायदा होणार आहे। जाहिरात कशा संदर्भात आहे तर आरआरबी रेल्वे एनटीपीसी ची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एनटीपीसी यामधील असणारी ही पद खूप सारी त्यामधील विविध पदांची असणारी ही जाहिरात साधारणतः 8875 एकूण पद आहेत आणि पात्रता अवघी 12वी किंवा पदवी असणं आणि टायपिंग जर असेल तर 100% खूप साऱ्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। एक नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक सुवर्ण संधी आहे, आलेल्या संधीचा लाभ घ्यायचा आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण अशी बातमी। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब जरूर करा, कारण पुढे यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला द्यायचे आहेत या चॅनल थ्रू। व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा, आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिकेच्या पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली अत्यंत दर्जेदार अशी बॅच। टीसीएस आयबीपीएस पॅटर्नला अनुसरून असणारी अशी ही बॅच महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे, ज्यामध्ये परिपूर्ण असं मार्गदर्शन, बाकी सर्व वैशिष्ट्ये बॅचची स्क्रीनवरती आहेत। अत्यंत माफक दरामध्ये ही बॅच आहे। खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे, ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करायची। बघा, जाहिरात जी काही प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये जाहिरात आणि त्यामध्ये असणारी पद बघून घेऊयात। रेल्वे भरती बोर्ड भरती एनटीपीसी याच्यामध्ये असणारी पद आहेत बघा। नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एनटीपीसी पदवीधर आणि पदवी पूर्व पदे असणारी, यामध्ये मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्तर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वाहतूक सहाय्यक, वाणिज्यक सह तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक व रेल्वे लिपिक, एवढी सारी पद आहेत। रिक्त एकूण जागा किती आहेत? 8875 एवढ्या। नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर। यामध्ये टायपिंग 12वी असणारे अर्थात त्यानंतर पदवी सुद्धा असणं अपेक्षित आहे। वयोमर्यादा दिलेली आहे तिथं। पदवी पूर्व पदासाठी 18 ते 33 वर्ष आणि पदवीधर पदासाठी 18 ते 36 वर्ष। पीडीएफ थ्रू सगळ्या डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे। अर्ज करण्याची पद्धत असेल ऑनलाईन। पुढं अर्ज प्रक्रिया सुरू होणार, कधी होणार? साधारणतः एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल पदांची असणारी अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2025 पासून आणि एनटीपीसी अनग्रॅज्युएट लेवल पदांची जाहिरात किंवा अर्ज प्रक्रिया सुरू होणार 28 ऑक्टोबर 2025। तयारीला लागायचे, तुमच्याकडे अवधी आहे, सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून ठेवायचे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी 20 नोव्हेंबर 2025 आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी 27 नोव्हेंबर 2025। सगळ्या डिटेल सांगितल्या। पुढे आणखीन बरंच आहे, काय आहे? ज्यामध्ये पदांचं डिस्ट्रीब्युशन, कोणत्या पदांच्या किती जागा आहेत, ज्यामध्ये जी ऍडव्हर्टाइज नंबर दिलेला आहे, पदांचं नाव स्टेशन मास्टर 615 पद आहेत। गुड्स ट्रेन मॅनेजर याची 3423 पद आहेत। ट्रॅफिक असिस्टंट मेट्रो रेल्वेज 59 पद आहेत बघा। चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर सीसीटीएस 161 पद आहेत। ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट जेएए साधारणतः 921 आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट 638। टोटल 5817 आणि बाकीची त्यामध्ये असणारी अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट 394, ट्रेनर क्लर्क 77, कमर्शियल कम तिकीट क्लर्क 2424, याची आहे 3558। ही दोन्ही मिळून साधारणतः बघितलं आपण 8-8.5 हजारापर्यंत पदांची असणारी ही जाहिरात। यामध्ये आपल्याला आणखीन सारी पदांमध्ये टोटल सांगितलं बघा। यामध्ये सॅलरी बघून घेऊयात। चीफ कमर्शियल अँड तिकीट सुपरवायझर यांचा पगार असणारे साधारणतः 35,400।
स्टेशन मास्टरचा 35,400, गुड्स ट्रेन मॅनेजर पदाचा पगार आहे 29,200, ज्युनियर अकाउंट असिस्टंट अँड टायपिस्ट 29,200, सिनियरचा क्लर्क आणि टायपिस्ट सुद्धा तेवढाच. बाकी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे. ही वेबसाईट नोट डाऊन करा. पुढे तुम्हाला संपूर्ण कारवाई करण्यासाठी अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑनलाईन मोड अक्रॉस इंडिया, साधारणतः 20 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर लास्ट तारीख. पुढे क्वालिफिकेशन विषयी अगोदरच सांगितलेलं आहे, तेच दिलेलं आहे. ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, 12th पास, टायपिंग स्किल रिक्वायर्ड फॉर पोस्ट वाईज एज्युकेशन. म्हणजे प्रत्येक पदासाठी असणारी अर्हता वेगवेगळी आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला पीडीएफ मध्ये दिले जातील. कुणाला 12वी आहे, कुणाला ग्रॅज्युएशन आहे, कुणाला पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, कुणाला टायपिस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पुढे एज लिमिटेड, साधारणतः हे महत्वाचं आहे. SC ST याच्यासाठी 5 वर्षाची सवलत, ओबीसी साठी साधारणतः 3 वर्षांची सवलत. द एज लिमिट RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल पोस्ट 18 ते 36, एज लिमिट फॉर द अंडर ग्रॅज्युएट लेवल 18 ते 33, ओबीसी 3 इयर्स रिलॅक्सेशन आणि SC ST साठी 5 इयर्स रिलॅक्सेशन. ओके. पुढे आता यामध्ये भरती प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस कशी राहील. पहिल्यांदा CBT टाइप रिटर्न टेस्ट, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे. स्किल टेस्ट ऍज अ पोस्ट रिक्वायरमेंट. तुम्ही जर रेल्वेच्या भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला ही एक्झाम मेथड माहित आहे. टायर 1 असेल, टायर 2 असेल. सिलेक्शन प्रोसेस ऑल ओव्हर तुम्हाला याच्या आधी बऱ्याचशा जाहिराती आपण या चॅनलवरती आहेत रेल्वे संदर्भातल्या, त्यामध्ये त्या सगळ्या प्रोसेस समजून सांगितलेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लास्ट आहे मेडिकल एक्झामिनेशन. साधारणतः अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज शुल्क दिलेलं आहे. जनरल, EWS, ओबीसी साठी 500 रुपये, SC ST असेल, ESM, EBS, PWD आणि फिमेल कॅन्डिडेट साठी 250 रुपये. ओके. आता प्रत्यक्षात आपण जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या गोष्टीविषयी आपण बघून घेऊयात. काय काय माहिती दिलेली आहे. प्रत्यक्ष लोकमत पेपरला ही ऍडव्हर्टाइज प्रसिद्ध झाली आहे. काय म्हटलंय त्याच्यात, भारत सरकार रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ, RRB, केंद्रीय रोजगार सूचना, त्याचा नंबर दिलेला आहे. नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी यामध्ये सुद्धा असणाऱ्या पदांची जाहिरात. अर्ज करण्याची तारीख 21/10 ला सुरू होईल, 28/10 पर्यंत अर्ज कर. शेवटची तारीख आहे 20/11/2025. एका म्हणजे 2 नॉन टेक्निकलच्या पदवीधर मधल्या आणि नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणीच्या पदवीधर मधल्या लास्ट डेट आहे 27 तारीख. आता एक एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये नमूद केलेली बघूयात. मगाशी सगळ्या गोष्टी सांगितलेत. त्यांना 7व्या CPR नुसार त्यांची वेतन श्रेणी किती ठरणार आहे, प्रत्येक पदांची दिली गेलेली आहे. वैद्यकीय मानक काय असणार आहेत, वयोमर्यादा काय असणार आहे आणि एकूण तात्पुरत्या रिक्त जागा सुद्धा इथं नमूद केलेल्या आहेत. मी सगळ्यांचं अगोदर डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. पुढे तुम्हाला अर्ज करण्याची सगळी प्रक्रिया, तुम्हाला त्या वेबसाईट वरती जावा. वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रोसेस समजून येतील. प्रारंभिक वेतनही तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. या स्क्रीन वरती तुम्हाला प्रत्येक विभागावाईज म्हणजे अहमदाबाद सेंटर CEN मध्ये सहभागी होणाऱ्या RRBच्या वेबसाईट क्रमांक दिलेला आहे. यामध्ये अहमदाबाद आहे, चेन्नई, मुझफ्फरपूर, अजमेर, गोरखपूर, पाटणा. आता यामध्ये साधारणतः आपल्या मुंबईचं www.rrbmumbai.government.in याच्यावरती तुम्हाला त्या वेबसाईट वरती त्या जाहिरातीचा सगळा सोक्षमोक्ष लागेल. सगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल, अभ्यासायला भेटेल. बाकी सगळ्या डेट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. ऑक्टोबर 17 म्हणजे आजच्या तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लोकमत पेपरला. विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुमच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी, सुवर्ण संधी आहे. वेळ आहे तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी. ज्या ज्या काही प्रक्रिया आहेत अर्ज करण्याचा, याच्या आधी रेल्वे संदर्भात अर्ज केला असेल तर तुम्हाला ती पद्धत माहित आहे. नसेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. जुना एक व्हिडिओ काढा RRB भरती संदर्भातला, ती अर्ज प्रक्रिया किंवा त्या वेबसाईट वरती जावा. सगळ्या प्रोसेस दिलेल्या आहेत, सगळ्या फॉलो करा. डॉक्युमेंट संदर्भात असतील किंवा एक्झामच्या तयारी बाबतीमध्ये असेल, नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा. चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण अनेक सारे विद्यार्थी याला पात्र होणार आहेत आणि याचा लाभ ते घेणार आहेत आणि या सुवर्ण संधीतून एका शासकीय सेवेमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला पुढे भविष्यात या चॅनलचा खूप उपयोग होणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय.
पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, अशाच महत्त्वपूर्ण जाहिरातीविषयी बातमी घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.